ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। परब्रह्मचा बोध प्रत्यक्ष दावी जयाची टीका वाचिता ज्ञानदेवी अति मूढते आणिले ब्रह्मभावा नमस्कार माझा तया ज्ञानदेवा। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जो विषय आपण थांबवला होता तो पुढे नेण्यापूर्वी एकदा काय काय विषय पाहिले याचं एकदा पुन्हा पूर्वावलोकन करू। तर श्लोक केकावली किंवा मोरोपंतांच्या निवडक केकांचा विचार करत असताना आपण एक पूर्वपीठिका पाहिली की मोरोपंतांनी याची रचना का केली, ते का मोरोपंत म्हणतात, म्हणजे केकावली का रचतात, या सगळ्याचा आपण मागोवा घेत होतो। त्यामध्ये म्हटलं की पंत कवितेवर झालेले संस्कार, संत वाङ्मयाचे संस्कार, त्यांनी केकावलीचा जो विषय निवडला तो तोच का निवडला, विषयामध्ये प्रवेश जो झालाय तो कोणत्या दृष्टीने झालाय, हे सगळं पाहत आपण केकावलीची नामसूचकता, म्हणजे केकावलीच का म्हटलं तर तो मयूराचा आवाज, मग मोर तो टाहो का फोडतो, मग ते आनंदाने असेल, करुणेने असेल, शोकाने असेल, ते करत असताना तो असणारा कृष्णवर्णी मेघ, त्यांचा आराध्यही कृष्णवर्णी, त्यांचं नावही मोर, मोराने फोडलेला टाहो, आणि मयूरपंत म्हणजे मोरोपंत म्हणतात मी फोडलेला जो टाहो आहे तीच ती केका आहे आणि त्याची पंक्ती ती केकावली। अशा प्रकारे त्याची नामसूचकता। मग त्याच्यातला मुख्य विषय काय, तर मुख्य विषय हा, आता विषय ह्या शब्दाचा विचार करत असताना कसा घ्यायचा, तर विषय म्हणजे त्याचा जो कोणी धनी, माझ्या उपदेशाचा जो कोणी धनी किंवा ज्याचा मी उपदेश करतोय, ज्याच्याबद्दल सांगतोय तो विषय, किंवा आपण म्हणतो की अध्ययनाचा विषय, त्या दृष्टीने, आणि दोन्ही परमात्माच आहे। आणि मग स्थूल स्वरूप काय आहे, तर स्थूल स्वरूप तिकडे आत्मोद्धार, पण तो आत्मोद्धार करत असताना देखील सगळ्या जगाचा उद्धार व्हावा ही इच्छा, आणि याचं स्तोत्र हे स्वरूप आहे। स्तूयते अनया या दृष्टीने त्याची आपण व्याख्या पाहिली, व्युत्पत्ती पाहिली, आणि हे स्तोत्रात्मक काव्य आहे, रचना आहे, आणि संपूर्ण एक सलग आहे, आपण मधनच म्हणून थांबू असं याच्या बाबतीत करता येत नाही। आणि हे पाहिल्यानंतर मग आपण याच्यातनं जो रस घ्यायचा आहे, प्रत्यक्षात माझ्यावरती समर्थांनी कृपा केली असं मी म्हणेन, कारण जिथे आपण पहिल्या दिवशी थांबलो त्यानंतरची झालेली जी सत्र आहेत त्यामध्ये माझा भार खूप कमी झाला, कारण खरोखर तो रसाचा आनंद काय असतो हे आपण अनुभवलं। अगदी सकाळच्या सत्रामध्ये ते रसग्रहण करत असताना त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहून तो कसा आहे, का आहे हे पाहत असताना, आणि तेवढा सखोल शास्त्राच्या परिभाषेच्या दृष्टीने विचार न करता देखील रसग्रहण करत आत्ताचं जे मागचं सत्र झालं त्यामध्ये देखील जे आपण रसग्रहण केलं ते आपल्याला लक्षात येतं। परंतु असं असलं तरी देखील सोपं उदाहरण देतो आणि मला सांगायचा तो मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचवतो। घरातलं लहान मूल आईला पोळ्या करताना पाहत, मग आई त्याला कणकेचा एक गोळा देते, म्हणते तू लाट। हे जरी झालं तरी देखील कणिक मळण्याचं जे तत्व आहे किंवा कणिक मळण्याची जी लकब आहे ती किती तिंबावी, किती मळल्यानंतर किती वेळ ठेवावी, मग ती कशासाठी आहे, पुऱ्यांसाठी आहे का पोळीसाठी आहे, या सगळ्या मागचं जे आहे ते शिकूनच येतं, तो उपदेश व्हावा लागतो। तसंच रसग्राहकता गुणग्राहता अंगी येण्यासाठी त्यामागची जी परिभाषा आहे ही कुठेतरी अवगत व्हावी।
आणि ती करत असताना आपण अंतर्मुख व्हावं, या विचाराने मी त्या रसनिष्पत्तीचा विचार आपल्या समोर मांडला. मग त्यामध्ये रसाची अंग काय आहेत? स्थायी भाव असेल, मग स्थायी भावाला त्याच्याशी संयोग घडवून आणणारे संचारी भाव, आलंबन विभाव, उद्दीपन विभाव, अनुभाव, या सगळ्याचा विचार करून आपण या केकावलींमध्ये प्रधान असणारा करुण रस आणि भक्तिरस या दोघांचा विचार केला. मग तो करुण रस, ती भक्ती का उत्पन्न होते? याचं कारण असं आहे की आपल्याला त्या अनुषंगाने आलेले अनुभव, ते अनुभव भगवंतासमोर मांडणारे मोरोपंत आणि त्यांचे शब्द हे आपल्याला जाऊन भिडतात, आपल्या मनाला जाऊन भिडतात आणि म्हणतात, अरे आम्हाला जे सांगतायत ते हे सांगायचे, भगवंता हेच माझं तुझ्या समोर मागणं आहे. आणि हे म्हटल्यानंतर आपल्या हृदयात कोंडून राहिलेले ते भाव बाहेर पडतात आणि त्याचा आपल्याला जो आनंद प्राप्त होतो तीच रसनिष्पत्ती आहे. मग यासाठी आपण जे दृष्टांत पाहिले, कृतांत कटका म्हणत ध्वज जरा दिसो लागली, याचा मी आता पुन्हा विचार करणार नाही, कारण आता जो विचार करायचा आहे ना तो मला अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याचा अनुभव आपण घेतलेला आहे. पुढचा जो विचार मला सांगायचा आहे मोरोपंतांच्या रचनांच्या बाबतीत, तो म्हणजे शब्द योजना आणि आशय घनता. अत्यंत एक सोपा काव्याचा नियम आहे आणि काव्यामध्ये असं सांगितलं जातं, काव्येन हन्यते शास्त्रम. आता आपल्याला मी तराजूमध्ये दोन्ही पारड्यांमध्ये दोन गोष्टी टाकणार आहे आणि त्यामध्ये कधी एक पारड जड होणारे तर कधी एक पारड खालती जाणारे वरती जाणारे, दोन्ही अशी वर खालीच राहणारे, परंतु त्याला तोलून धरणारे मोरोपंत. तर होतं काय, नियम काय सांगितलंय, काव्येन हन्यते शास्त्रम. पुढेही आहे, त्याचा मला विचार करायचा नाही की शास्त्राचं हनन कशामुळे होतं, की शास्त्र जे आहे त्याचं महत्व काव्यामुळे कमी होतं, काव्याचं महत्व गाण्यामुळे कमी होतं आणि गाण्याचं महत्व स्त्रीलोलुपतेने लंपटतेमुळे कमी होतं, असा तो क्रम सांगितला. मला इथे मुद्दा मांडायचा आहे तो काव्येन हन्यते शास्त्रम. सगळा आपण या उपदेशाचा विचार ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला मोरोपंत आपली कैफियत भगवंतासमोर मांडतायत, आपल्याला काहीतरी उपदेश करतायत. अरे त्या भगवंताला शरण जा जो तुम्हाला उद्धरून नेणार आहे. पण हे सांगत असताना मी जर शब्दांची रत्न अशी पसरून टाकली की होतं काय, त्या रसग्रहणामध्ये, त्या कौतुकामध्ये मुख्य असलेला उपदेश विसरला जातो. हे म्हणजे भाजी करायची पण त्याला फोडणीच एवढी दिलेली असते की मूळ भाजीची चव सापडत नाही. हे असं होता कामा नये. ते बॅलन्स असलं पाहिजे, ते अगदी असं समतोल असलं पाहिजे, तसं होता कामा नये. काव्यामुळे शास्त्राला कमीपणा येतो. म्हणून शास्त्र जे ग्रंथ आहेत ना त्यात सहसा गद्य रचना आहेत, पद्य रचना कोणी केल्या नाहीत. परंतु नंतरची जी सगळे ग्रंथ आहेत ना ऋषींचे, त्यामध्ये पद्य रचना सापडतात, आचार्यांचे ग्रंथ आहेत, परंतु ते त्यांचं कर्तृत्व आहे. नाहीतर टीका, भाष्य हे सगळे ग्रंथ पहा, कुठेही पद्य नाही, गद्यातच आहेत. नंतरच्या आचार्यांनी त्याच्यावरती कारिका वगैरे लिहिलेल्या आहेत, पद्यांमध्ये रचना आहेत, तो वेगळा मुद्दा, ती निरळ आहे, म्हणजे ते भगवत कृपाच आहे. परंतु तिथेही हाच नियम लागू होतो. मग सांगायचा मुद्दा, शास्त्रामुळे काय होतं, शास्त्र कसं होतं, हीन होतं काव्यामुळे. म्हणजे मला शास्त्र मांडायचं आहे पण मी तिकडे कवित्व केलं की शास्त्र हरवलं, शास्त्राचा उपदेश हरवला. त्याच वेळेला दुसरंही सांगितलं, शब्दचित्रम वाच्यचित्रम अव्यंग्यम त्ववरम स्मृतम. काव्य, अवर काव्य, हीन काव्य सांगत असताना ज्याच्यामध्ये शब्दचित्र आहे, वाच्यचित्र आहे,
अव्यंग्य, अव्यंग्य म्हणजे त्याच्यामध्ये हे हा त्याच्यामध्ये दोष आहेत, गुण नाहीत, असं जे काही आहे ना त्याला काय म्हटलं, अवर काव्य म्हटलं. ते हीन काव्य सांगितलं. काव्यामध्ये शब्दचित्रादिकांच्या रचना आहेत, म्हणजे चित्रकाव्य ज्याला म्हणतात. विषय, अभ्यासाचा विषय म्हणजे एखादी रचना केल्यानंतर पहिलं तिसरं पाचवं अशी विषम अक्षर, किंवा पहिल्या चरणातलं पहिलं, दुसऱ्या चरणातलं दुसरं, पहिल्या चरणातलं तिसरं, दुसऱ्या चरणातलं चौथं, अशी अक्षरं घेत जर आपण रचना केली तर त्यातनं आपल्याला पहिलं चरण मिळतं. दुसऱ्या चरणातलं पहिलं म्हणजे दुसऱ्या चरणातलं पहिलं, पहिल्या चरणातलं दुसरं, असं करत गेलं की आपल्याला दुसरं चरण मिळतं. अशा रचना आहेत. गोमुत्रिका बंध याला म्हणतात. असे बंध आहेत. परंतु याला हीन काव्य का म्हटलं, कारण हे सगळं जोडत असताना त्यामधला रस जातो. आज सकाळच्या आपण सत्रामध्ये ऐकलं, त्याच्यातला रस निघून जातो. ते नुसतं शब्दाला शब्द जोडणं, ठिगळं जोडणं, असं ते काहीतरी होतं. पण तसं मोरोपंतांच्या काव्यामध्ये दिसून येत नाही. हे त्यांचं महत्व आहे. आपण इतके ते आता वाचत असताना मगाच्या सत्रामध्ये उदाहरणं पाहिली, वाचलं, कुठेही असं वाटलं नाही का हे असंच काय उगाच काहीतरी केलं नाही. त्यामध्ये तो रसता आहे. त्याच्यामध्ये रस कुठेही हरवला नाही, उपदेश कुठेही हरवला नाही, त्याच्यातला गोडवा कुठेही गेला नाही. हे पंतांच्या काव्याचं सामर्थ्य आहे. आणि याहूनही पुढे सांगायचं आहे तो मुद्दा म्हणजे मधला मुद्दा, भाषेचं आणि जीवनाचं व्याकरण यांचा संयोग. कशी कृपा असते पहा. मी बुवांना म्हटलं की 5 मिनिटात मी हा विषय संपवतो. बुवा म्हणाले नाही, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला वेळ देईन. योगायोगाने सगळे जे आता आपल्या चर्चांमध्ये विषय झाले, आता आपण मगाशी विषय झाला की त्यांही, त्यांस, सर्वांस, सर्वांना, हे जे काही आपण पाहिले, आता हे व्याकरण आहे. मग त्याच्यामध्ये सलाते, सलानाते, नेहेशी, नेहीशी, हे सगळे त्याच्यातले जे प्रत्यय आहेत, मग ते प्रत्यय लागल्यानंतर आता सर्वांस आपण ऐकलंय, सर्वांना ऐकलंय, पण सर्वांना उपलब्ध नाही, तरी पण तो आहे शब्द. म्हणजे काय झालं, हे व्याकरण झालं, भाषेचं व्याकरण आहे. भाषा कशी योग्य असावी, त्याच्यामधनं तो योग्य तो अर्थच निघावा, यासाठीच ते व्याकरण. ते माहीत असणं आवश्यक आहे. त्या व्याकरणानुसार केवळ शब्दांचीच नव्हे तर वृत्तांची देखील रचना असते, त्याचे नियम आहेत. पण त्या व्याकरणाच्या नादी लागलं की सगळं हरवून जातं. तुमचा शास्त्र, तुमचा अभ्यास, तुमचं लौकिक, सगळं त्याबरोबर वाहून जातं. व्याकरणाचा विस्तारच एवढा आहे, त्याला काय करणार. झालं, त्याच्यात तुम्ही अडकलात की त्याच्यातच अडकलात. इतके अडकता की म्हणून आचार्यांना म्हणावं लागलं, नाही नाही रक्षते डुकरून करणे, हे व्याकरण तुम्हाला अडकवणार, सोडवणार नाही. पण म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मी केवळ भगवंताचं नाम घेतलं आणि भगवंताच्या उपदेशाकडे दुर्लक्ष केलं तर चालेल का? नाही. भगवंताचा उपदेश हे जीवनाचं व्याकरण आहे. भगवंताचा उपदेश हे जीवनाचं व्याकरण आहे आणि हे भाषेचं व्याकरण आहे. आणि या दोन्हीचा संयोग मोरोपंतांच्या वाङ्मयामध्ये दिसून येतो. कुठेही त्यांनी व्याकरणाला कमी लेखलाय असं झालं नाही, परंतु व्याकरणाचा मागोवा घेत असताना कुठेही भगवद उपदेशाला त्यांनी कमीपणा दिलाय असंही होत नाही. मगाच जे आपण उदाहरण पाहिलं अनावर पिशाचिका, आता पुढची जी काही उदाहरणं घेणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल, मोरोपंत उपदेश करत असताना किंवा तो शास्त्र विचार मांडत असताना व्याकरणाला कमीपणा देत नाही. मगाशी यशोधनदादांशी बोलत असताना जो विषय झाला, ते जे आपण आज सकाळी जे पाहिलं मंत्र रामायण, त्याचं महत्व हे मी तुम्हाला सांगतो, कदाचित तुमच्या लक्षात आलं की नाही माहिती नाही, परंतु विशेष करून सांगतो. मंत्र रामायण हे अनुष्टुभात आहे.
ज्याला आपण श्लोक असं म्हणतो. श्लोके षष्ठम गुरुम ज्ञेयम हे जे काही त्याचं लक्षण सांगितलं, तो अनुष्टुभातील एक छंद आहे. मुळात अनुष्टुभ म्हणजे प्रत्येक चरणामध्ये 8 अक्षर असणारं वृत्त. प्रत्येक चरण 4 चरण, प्रत्येक चरणात 8 अक्षर असं ते वृत्त आहे. आणि मग त्याचे अनेक उपप्रकार आहेत. याच्यातील एक उपप्रकार म्हणजे विद्युन्माला. विद्युन्माला ऐसे बोला जेथे मामा गागा आला. प्रत्येक अक्षर दीर्घ आहे. दीर्घ म्हणण्यापेक्षा गुरु आहे. 8च्या 8 अक्षर गुरु आणि असे 4 चरण. विचार करा. पण याचेच अनेक उपप्रकार आहेत. पण त्या उपप्रकारांमध्ये न जाता ते स्वातंत्र्य असताना देखील अनुष्टुभामध्ये मी या मंत्र रामायणाची रचना केली असं म्हणणं सोपं आहे. पण असं असताना देखील त्या श्लोक या वृत्ताशी अगदी एकनिष्ठ राहून कुठेही रसाला कमीपणा येऊ न देता ते रसमय ठेवत पंतांनी रचना केली. हे त्यांचं प्रभुत्व आहे. हे त्यांचं महत्व आहे. म्हणून भाषेचं आणि जीवनाचं व्याकरण यांचा संयोग पंतांच्या वाङ्मयामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. नंतर एक जो दुसरा आपला विचार झाला, जो सकाळच्याच छत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे रीती. आचार्य वामनांनी रीती संप्रदायामध्ये सांगितलं की रीती हा काव्याचा आत्मा आहे. रीती म्हणजे स्टाईल, म्हणजे लक्षात येईल, किंवा ज्याला अगदी शुद्ध मराठीमध्ये ढब असं म्हणतात, लकब. ती काव्याची एक प्रक्रिया आहे. तसंच ते काव्य असतं. आणि मग याचा विचार करत असताना 3 रीती सांगितल्या, वैदर्भी, पांचाली आणि गौडी. त्या त्या प्रदेशामध्ये त्या प्रसिद्ध झाल्या, त्या त्या प्रदेशातल्या कवींनी अधिक त्याची रचना केली, म्हणून ती नावं त्यांना दिली गेली. विशिष्ट पदरचना रीती. मग एका विशिष्ट प्रकारे पदांची रचना करणं याला रीती म्हणतात. आणि मग त्यामध्ये वैदर्भी रीती जी आहे त्याचं लक्षण करत असताना म्हटलं, माधुर्य व्यंजक वर्णे रचना ललितात्मिका आवृत्तिरल्पवृत्तिर या वैदर्भी रीती दृश्यते. ज्याच्यामध्ये समास नाहीत, असलाच तर एखादा छोटासा समास असेल, शब्द सहज अर्थ उत्पन्न करतात, त्यामध्ये हे असं आहे का, हे तसं आहे का, कोश उघडून पहा, अशी धावपळ करावी लागत नाही. आणि माधुर्य व्यंजक वर्णांनी युक्त समास रहित अशी ललित पदरचना जी आहे ना, त्याला वैदर्भी रीती म्हणतात. आणि या वैदर्भी रीतीचा उपयोग शृंगार, करुण आणि शांत या रसांसाठी केला जातो. हे सगळे रस केकावलीमध्ये देखील आले. शांत रसाचा आपण विचार केला कारण निर्वेद हा त्याचा स्थायी भाव आहे. करुण रसाचा शोक हा स्थायी भाव आहे. शृंगाराचा इथे विचार त्या दृष्टीने नाही. पण सकाळी जसं म्हणाले तसं विप्रलंब शृंगार, वात्सल्य हा जर का घेतला विचार, तर इथे तो आपल्याला करता येऊ शकतो. म्हणजेच काय, तर ती वैदर्भी एक ही रीती आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आहे गौडी, त्याच्यामध्ये दीर्घ समासयुक्त पदरचना असते. आणि मग त्यामध्ये कठोर वर्ण जे आहेत ना ते अधिक असतात. ट, ठ अशा प्रकारच्या वर्णांमधचं आधिक्य असतं. आणि म्हणजे मम्मटांनी त्याचं वर्णन करत असताना ओज प्रकाश कैस्तु परुषा ही जी रीती आहे, म्हणजे गौडी रीती, त्याचं दुसरं नाव आहे परुषा, कठोर. आणि ओज आणि प्रकाश हे त्याचं आत्मा आहे, म्हणजे हे त्याचं लक्षण आहे. आणि ती कशासाठी वापरतात, तर वीर, रौद्र, भयानक या रसांच्या निर्मितीसाठी त्या रीतीची रचना केली जाते. हे सगळं मी का सांगतोय, कारण जर आपल्याला एखादा रस लोकांसमोर मांडायचा असेल तर त्यासाठी आपल्याला याचा फायदा व्हावा म्हणून. म्हणजे काव्यातनं आपण त्यांनी कशा रचना केल्या हे करत असताना आपणही त्या दृष्टीने कसा आपला विषय लोकांसमोर मांडू शकतो हेही शिकू शकतो म्हणून. तर एक सोप्पा आता मी तुमच्या समोर मांडतोय. त्याचा विचार करत असताना आपल्याकडे आता ही 3 उदाहरणे आहेत.
एक आहे पहिलंच अगदी म्हणजे केकावल्यांमधलं केकावलीतलं सगळ्यात पहिलं. सदाश्रित पदा सदाशिव मनो विनोदास्पदा स्वदाशव समानसा कलिमलांतका कामना वदान्य जन सद्गुरो प्रशमित मिता सन्मदा गदारिधर नंदकांबुजधरा नमस्ते सदा. होत आहे असं, पंतांनी प्रारंभ करतानाच ही केका म्हटलीये, पण ओपनिंग बॅट्समनने उभं राहावं आणि पहिला बॉल यॉर्कर यावा, पायातच पडावा, हे असं आहे. कसं आहे पहा, पहिलं जे आहे ना सदाश्रुतपद आहे, पण शेवटी सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो. थोडं हे करा. हो माहिती आहे आपल्याला, पूर्ण नकोय, फक्त विषयाकडे मला काय यायचंय ते सांगतो. इथे सगळे समास आहेत, इथे सगळे समास आहेत, पण थोडं बाजूला घ्या. ननिश्चय कधी ढळो, वाक्य संपलं. कुजन विघ्न बाधा टळो, संपलं. नचित्त भजनी चळो, वाक्य संपलं. सगळे छोट्या छोट्या वाक्यांच्या रचना सहज आहेत. हे एकाच स्तोत्रामध्ये एकाच कवीने रचना करत असताना एकाच वेळेला सांगत असताना हे केलेलं आहे. ही काव्याची रीती आहे. सदाश्रित पदा सदाशिव मनो विनोदास्पदा. आता विचार करू. सत आश्रित पदा सदाश्रित पदा. सत आश्रित म्हणजे संतांनी ज्याच्या पायाचा आश्रय घेतलाय किंवा ज्या पायांचा आश्रय घेतला आहे त्या सदाश्रित पद, त्या पदांना सदाशिव मनोविनोदास्पदा. सदाशिव, सदाशिव शंकर, मनस त्या शब्दाचा झाला मन, विनोद, विनोदाचा अर्थ कोण सांगेल? आनंद देणारा, जोक नव्हे. म्हणून मला होत काय विनोदी व्यक्तिमत्व आहे तसं तो विनोद नव्हे, तो विरंगुळा. आनंद, त्या मनाला आह्लाद देणारं जे आहे ना तो विनोद. म्हणून जे काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमता हे जे म्हटलं, त्यामध्ये विनोदेन हे म्हटल्यावरती आपल्या मनामध्ये शंका यायला नको की ते विनोद म्हणजे टीव्हीवरचे ते विनोद किंवा फार्स पाहत होते का, तो विनोद नव्हे. आता हे जे आपल्याला आनंद होतोय ना या रसग्रहणातला, तो विनोदच आहे. त्यामधनं हर्ष आणि हा 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 करून हसलं पाहिजे असा तो विनोद असला पाहिजे असं नव्हे. असो, विनोद आस्पद, आस्पद म्हणजे ठिकाण, जागा. असं मनाचं समाधान, मनाला आह्लाद देणारं, आनंद देणारं जे स्थान आहे ते. आणि कसं आहे, कलिमल अंतक, कलिमलाचा अंत करणार आणि कामदा, इच्छा पूर्ण करणार. आता पहा, जर का ह्या अशा प्रकारे समासांचा विग्रह करत, रचनाचा विचार करत आपण गेलो तर धाप लागते. पण ती धाप लागणं अत्यंत योग्य आहे. याचं कारण असं आहे, या प्रत्येक शब्दाचा विचार करत असताना ते शब्द आपल्याला अंतर्मुख करतात. सकाळी जो विचार झाला अनुबंधाचा, अनुबंधाचा विचार आपल्याला तो जो करावा लागतो, ज्ञानम यत् प्रवर्तकम अनुबंध. जे ज्ञान मला प्रवृत्त करतं त्याला अनुबंध म्हणतात. अनुबंधाचे 4 प्रकार पाहिले, अधिकारी, विषय, संबंध, प्रयोजन, त्याच्याकडे मी जाणार नाही. पण ते ज्ञान जे मला प्रवृत्त करतं त्याला काय म्हणतात? अनुबंध. सोपा उदाहरण सांगतो, दृष्टांत सांगतो. इंजिनिअरिंग केलं की 10 लाखाचं पॅकेज मिळतं.
हे ज्ञान मला इंजिनिअरिंग शिकायला प्रवृत्त करत असेल तर ते अनुबंधक आहे. मग त्याच्यासाठी असणारा विषय, अधिकारी, संबंध, प्रयोजन हा सगळा भाग वेगळा. त्याचप्रमाणे ज्या वेळेला सदाशिवपदा, सदाशिव मनोविनोदास्पदा हे पाहात, ज्या वेळेला मी अंतर्मुख होतो त्यावेळेला पुढील केकांमध्ये कोणता विषय मांडला जाणार आहे हे मला कळतं आणि त्याच्याशी मी एकरूप होतो आणि मग तो उपदेश मला सहज भिडू लागतो. म्हणून त्याचं प्रयोजन पहा. आता रीतीचा विचार करत असताना त्याच्यामध्ये बराच विस्तार आहे. कोणत्या रीतीसाठी कोणती वृत्त आहेत हाही विचार आहे. परंतु पंतांनी जिथे नंतर ते समास रहित रचना करू शकतात तिकडे इथे समास युक्त रचना का केली, त्याचं कारण हे काहीतरी अद्भुत, काहीतरी रचना कौशल्याने युक्त करून श्रोत्यांचं मन आकर्षित करून त्यांना त्या प्रवाहामध्ये घेऊन जाणं हे साधण्यासाठी इथे पंतांनी ही रचना केली. मी याचा सगळ्याचा विस्तार सांगणार नाही, कारण माझा सगळं जे काही सांगायचं आहे त्यामध्ये तुम्हाला विचाराकडे प्रवृत्त करणं हेच माझं या संपूर्ण म्हणजे माझ्या सत्रांचं प्रयोजन मी ठरवून आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर का अशी अपेक्षा असेल तर या सगळ्याचं रसग्रहण करायचं तर आपण एकत्र बसू या सत्रांनंतर आणि त्याचं रसग्रहण करू. परंतु आता पुढे चला, बाजूच आपलं त्याच्यामध्ये ननिश्चय कधी ढळो कुजन विघ्न बाधा टोळ हे आपण पाहिलं. सहज एका मागून एक रचना आहेत, त्याच्यामध्ये कुठेही काही अडलं नाही, काहीच नाही. पण हेच असताना आता खालची जी आहे 109वी केका आहे ती, त्याच्यामध्ये मात्र पहा दोन्हीचा मिलाप आहे. म्हणतात काय तर जगत गुरु महेश्वर प्रभू श्री जिचे नांदणे. ही जी गंगा आहे, जगत गुरु महेश्वर, जगाचा गुरु असणारा जो महेश्वर, जो भगवान शिव, त्या प्रभूच्या शिरी त्याच्या मस्तकावरती जिचं नांदण आहे आणि जिच्या जळमळे तुळेन शरदिंदूचे चांदणे. आता शरदिंदूचे चांदणे ही शब्द योजना आणि आशय घनता हा विचार. जेव्हा एखादा शब्द आपण वापरतो त्यावेळेला त्या शब्दाच्या योगाने योग्य तो भावच प्रकट व्हावा, तो आशय प्रकट व्हावा, हे महत्वाचं असतं. जर का तुम्हाला प्रयोग करून पाहायचा असेल तर एक काम करा, कोणतीही आर्या घ्या, कोणतीही केका घ्या, कोणताही श्लोक घ्या, कोणताही एखादी रचना घ्या पंतांची आणि त्यामधील शब्द बदलून आपल्या मनचा शब्द घालून पाहायचा प्रयत्न करा आणि तोच रस मिळतोय का ते पहा. सापडत नाही, याला म्हणतात शब्द योजना. एखाद्याचा शब्द बदलून दुसरा शब्द तुम्हाला टाकायचा असेल आणि त्यातून तोच रस निर्माण करायचा असेल आणि तसं होत असेल तर मग ते काव्य नाही. पंताच्या बाबतीत असं करता येतच नाही. हे त्याचं सामर्थ्य, ही शब्द योजना आणि आशय घनता आहे. ते आशय घन आहेत. शरद इंदू पहा, कोणताही चंद्र म्हटला नाही, आपला कालही विषय झाला शरद ऋतू म्हणजे त्या आपलं काल राकापती, तो शब्द का वापरला आजच्या सकाळच्या सत्रातला. ते शरद ऋतूतल्या चंद्राचं चांदणं का म्हटलं. ही शब्द योजना ती आशय घनता आहे. शरदिंदूचे चांदणे इथपर्यंत झालं. मग पुढे काय झालं. प्रजा हरिहरा अशा यदुदरी अनेका कवी भिवून म्हणतील का जशी सुद्धा तशी जशी का कवी. आता हे सहज होतं. सुरुवातीला इथे समासयुक्त पदरचना आणि नंतर समास रहित पदरचना अशी मिश्र रचना देखील पंतांनी केली. ह्या सगळ्या ज्या काव्याच्या रीती आहेत, केवळ समासांनी युक्त रचना करणं किंवा समास रहित रचना करणं आणि किंवा दोन्हीचा मिलाप साधून जो रस आपल्याला आहे तो करुण रस असेल किंवा ती भक्ती असेल ती त्या गायकाच्या हृदयामध्ये निर्माण करण्याचं जे कौशल्य आहे ते त्यांनी इथे केकांच्या मधनं साधलेलं आहे. यातून आता जो पुढचा विषय आहे तो अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. पुढे मोरोपंतांच्या वाङ्मयावरती संत वाङ्मयाचा प्रभाव दिसून येतो. अगदी मला जर का सहज या केकावल्यांच्या दृष्टीने
साधर्म्य सापडलं असेल तर आपल्या पहिल्या सत्रामध्ये याच्या पूर्वीच्या म्हणजे पूर्वार्धामध्ये आपण याचा विचार केला, त्याचा थोडा विस्तार करतो आणि पुढे जातो. समर्थांच्या मनोबोधाशी, करुणाष्टकाशी आणि तुकोबारायांच्या अभंगांशी याचं साधर्म्य सापडतं. माऊलींचा तर त्यांनी मागोवा घेतलाच आहे, यात काही संशय नाही. परंतु तुम्हाला शब्दाला शब्द असं सापडणार नाही. ते पाहायचं असेल तर जसं आजच्या सकाळच्या सत्रामध्ये म्हणाले, तुलना करा. प्रभू रामचंद्रांचं वर्णन करत असताना या कवींनी काय म्हटलं, त्या कवींनी काय म्हटलं, दुसऱ्या कवींनी काय म्हटलं, या सगळ्यांची तुलना करा. तसंच त्या मनोबोधाचं, मनाच्या श्लोकांचं रसग्रहण करा, त्या करुणाष्टकांचं रसग्रहण करा. मनाच्या श्लोकांमध्ये मना सत्य संकल्प जीवी धरावा, सत्याचा संकल्प मना तू जीवी धर, हा उपदेश मनाला केलाय. करुणाष्टकांमध्ये सांगितलं, अचपळ मन माझे नावरे आवरिता, माझं मन अचपळ झालंय, ते आता माझ्याने आवरत नाही, ही प्रार्थना भगवंताला केली आहे. त्याच वेळेला मनालाही सांगितलंय, आता मी तुला धारेवर धरणार नाही, भगवंत ते काय ते पाहून घेतील. मोरोपंतांनीही केकांमध्ये तेच म्हटलंय, भगवंता आता तूच माझा उद्धार कर. हे करत असताना आपल्या अंतःकरणात काय दोष आहेत, त्या दोषांची स्वतः समोर त्यांनी उजळणी देखील केली आहे. हा तो संत वाङ्मयाचा प्रभाव आहे. दुसऱ्याच्या दोषांची आपल्याला यादी करता येऊ शकते, पण आपल्या दोषांची यादी दुसऱ्यासमोर मांडण्याचं सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर ते संतांच्या ठिकाणी असतं. आणि ते काव्यातून अगदी सहजतेने पंतांनी मांडलंय. दृष्टांत सांगत असताना मागे जे म्हटलं, कृतांत कटकामळ ध्वज जरा दिसू लागली. तुकोबारायांनी म्हटलं, जरा कर्णामुळे सांगू आली गोष्टी, मृत्यूची ये भेटी जवळी आली. आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. अर्थ आशय घनता किंवा त्या अर्थाकडे लक्ष द्या. जरा कर्णामुळे सांगू आली गोष्टी, मृत्यूची ये भेटी जवळी आली. कानावरचे केस पांढरे झाले, ते म्हातारपण, ती जरा कानाच्या जवळ येऊन सांगते आणि म्हणते, कानाजवळ आली आणि म्हणते, आता मृत्यूची भेटी जवळ येईल, आता तो यम तुला भेटायला येणार आहे. आता माझ्या मना होई सावधान. अरे आता तरी सावधान हो. यातला आता तरी हा महत्वाचा शब्द आहे. आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. तो भगवंत तोच आता तुम्हाला तारून नेईल, आता दुसरं काही नाही. कृतांत कटकामळ ध्वज जरा दिसो लागली, पुरस्सर गदान सवे झगडता तनु भागली. हे म्हणत असताना आता माझे प्रयत्न थकले. मागे आपण याचं रसग्रहण केलं तरी पुन्हा सांगतो, इथे याच्यामध्ये विचार करून पहा. पुरस्सर गदान सवे झगडता म्हणजे मी अजूनही प्रयत्न करतोय जगण्याचा, माझ्या शरीराला पुष्ट करण्याचा. म्हणजे काय, अजूनही माझ्या अंतःकरणात तो अहंकार जागृत आहे. मी माझ्या प्रयत्नाने स्वतःला तारून नेऊ शकतो असं मला वाटतंय. परंतु हे करताना भगवंता काय झालं, तनु भागली, माझं शरीर थकलं. म्हणून उपाय सहाय दुसरा नसे तू जगणे बळे आगळ. आता तुझ्याशिवाय मला दुसरा कोणताही उपाय दिसत नाही. ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. हे पंतवाङ्मयावरती झालेले संतांचे संस्कार आहेत. याचं कारण असं आहे, आपण ज्याचा पुन्हा पुन्हा विचार करतोय, हे उपासक कवी आहेत. जन्मभर ज्या परमात्म्याची उपासना केली, ज्या परमात्म्याची भक्ती केली, ज्या परमात्म्याचं चिंतन केलं, त्याच्या प्रेरणेने यांच्या कवित्वाचा, यांच्या बुद्धिमत्तेचा आधार घेऊन ते शब्द प्रकट होत आहेत. आणि याचं अगदी चपखल वर्णन करायचं असेल तर ज्या वाणीला परतत्वाचा स्पर्श झालाय अशी ही वाणी आहे. परतत्वाचा स्पर्श झालेली ही वाणी आहे. मग या व्यतिरिक्त इतर असंख्य विषय आहेत, पण त्यांना मी हात लावला नाही, कारण
ते नेहमी आपल्याकडनं म्हणजे नेहमी आपल्या श्रवणात येतात. आणि दुसरा भाग असा, त्याचा माझा जेवढा हवा तेवढा अभ्यास नाही, किंवा तुमच्यासमोर मांडणे इतका अभ्यास माझ्याकडनं झाला नाही. परंतु तरी देखील एक सांगतो की व्यासांशी साधर्म्य, वृत्ताची निवड आणि अलंकार योजना याच्यातील पहिलं जे आहे ना, ते मला थोडं जरा विस्ताराने सांगायचं, कारण ते मला अगदी भावलं. लक्षात घ्या, या संपूर्ण केकावलीच्या काव्याच्या रचनेच्या कालाचा जर का विचार केला तर त्यांच्या रचनाक्रमामधलं अत्यंत शेवटचं काव्य ही केकावली. त्याच्या आधीच्या सगळ्या रचनांचा विचार केला तर मोरोपंतांनी रामायणाची निर्मिती केली. मोरोपंतांनी आर्याभारत सारखा विशाल ग्रंथ रचला. मोरोपंतांनी संतांची काय म्हणतात स्तवन केली, कवन केली, त्यांची स्तुती केली. हे सगळं करून झाल्यानंतर एवढा विशाल ग्रंथ संपदा, एवढा ग्रंथ संभार निर्माण केल्यानंतर तरी देखील अंतःकरणामध्ये कुठेतरी जी खेदाची, खिन्नतेची, अपूर्णतेची भावना आहे, त्या अपूर्णतेच्या भावनेतनं जेव्हा काशीला गंगेच्या ठिकाणी जाऊन आल्यानंतर मोरोपंतांनी विचार केला, त्यावेळेला त्या अपूर्णतेच्या भावनेतनं केकावली यांची रचना झाली. याचं साधर्म्य हे भागवत पुराणाच्या, महापुराणाच्या रचनेशी पाहता येतं. 17 पुराण, ब्रह्मसूत्र, त्या वेदांचा विभाग, या सगळ्याची रचना, महाभारत या सगळ्याची रचना झाल्यानंतर देखील अंतःकरणाला शांतता नाही. मग काय करा? भगवंताचं गुणसंकीर्तन करा की तुम्हाला ती शांतता लाभेल. हे नारदांनी जसं त्या व्यासांना सांगितलं तसंच मोरोपंतांच्या लक्षात आलं, आता भगवंताची आरणी केल्याशिवाय ते मनाला समाधान मिळणार नाही. त्या अशांततेतून समाधानासाठी निर्माण झालेली जी केकांची आवली, ती केकावली. म्हणून मला वाटलं की व्यासांशी साधर्म्य. आणि मग त्यातून पुढे काय? मग वृत्ताची निवड. वृत्ताची निवड पाहत असताना असंख्य वृत्त आहेत. मगाशी गंगेचं वर्णन करत असताना शिखरणी वृत्तच का निवडलं? शिखरणी प्रधान वृत्त आहे, त्याच्यामध्ये पृथ्वीचे आले, पृथ्वी छंदातली म्हणजे पृथ्वी वृत्तातील आपण काही रचना पाहिल्या, इतर वृत्तांमधल्या रचना पाहिल्या. त्या ठिकाणी तेच वृत्त का निवडलं याचं देखील शास्त्र आहे. इथे पृथ्वी हे वृत्त निवडत असताना पृथ्वीमध्ये जस जस यल ग असे गण येतात. आता म्हणाल हा काय प्रकार आहे? अगदी सोपं सांगतो. ज गण म्हणजेच लघु गुरु लघु, ज जनास आणि स समरा. समरा म्हणजे लघु लघु गुरु. जस जस, पहिलं अक्षर लघु, दुसरं गुरु, तिसरं लघु, मग 2 लघु 1 गुरु. या 6 नंतर पुन्हा तसंच जस जस, मग य गणामध्ये य यमाचा, लघु गुरु गुरु आणि लग लघु गुरु. ही जी बांधणी आहे ना, याला एक ताल आहे, याला एक डोल आहे. आणि त्या डोलातनं ती रचना जाते आणि ती त्या अंतःकरणातल्या करुणरसाला प्रकट करण्यासाठी अत्यंत समर्पक अशी आहे. माझ्या अधिक परिचयाचं असणार म्हणून मी उदाहरण देतो. आचार्यांच्या रचनांमध्ये आचार्यांनी देव्यापराध क्षमापन स्तोत्र जे निर्माण केलं, त्याची रचना शिखरणी वृत्तातच का केली? कारण तो करुणरस उत्पन्न करणं त्या ठिकाणी सहज सोपं आहे. आता सुद्धा पंतांनी गंगेची प्रार्थना आळवणी करत असताना त्याच्यातच का केलं? ते सहज सोपं आहे. इथे मोरोपंतांना वाटलं नाही आता ह्या पृथ्वी वृत्तामध्ये करू, पृथ्वी वृत्तामध्ये केलं. त्या वृत्तांची ती रचना, म्हणून ते वृत्त त्यांनी तसं निवडलं. त्याला तो एक डौल आहे. त्या हे ह्यांच्या या वाचनामध्ये आलं. विनोबांनी अनुभव सांगितले. ते म्हणाले की हे म्हणजे केकावल्या मी मुक्तकंठाने गात असे आणि त्याने मनाला त्यांना शांतीला पाहिजे, ते मुक्तकंठाने गात असत. हे त्या वृत्ताच्या निवडीचं कौशल्य, हे त्या वृत्ताचं महत्व आहे. आणि त्यातूनही पुढे अलंकारांची योजना.
पुढे जा. मला फक्त एक हे सांगायचंय, इथे कसा विशेष आहे पहा. सकाळी आपण पाहत असताना पहिला सर्ग आहे, म्हणजे पहिलं कांड आहे म्हणून पहिलं अक्षर श्रीराम जय राम जय जय राम, मग दुसरं, मग तिसरं, हे सांभाळत असताना इथे मोरोपंतांनी काय केलंय पहा. मोरोपंत म्हणतात, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्यकानी पडो, कलंकमतीचा जडो, विषय सर्वथा नावडो. यमक सगळीकडे ज्या ज्या अक्षरावरती यती आहे त्या अक्षरावरती आलेला, याला पुष्पयमक असं म्हणतात. याला पुष्पयमक असं म्हणतात. फूल असतं त्याप्रमाणे प्रत्येक त्या दलावरती तो यमक आलेला आहे. आता हे कौशल्य आहे. आणि परंतु हे करत असताना आता तो यमक आणायचा म्हणून कुठलं तरी त्या कोशामध्ये जायचं, त्या धातूचं रूप शोधायचं, त्या धातूचा तो, याचं जाऊन आता मी अर्धवट थांबलो. याचं कारण असं आहे की हे मीच मला सुनावतोय. कधी कधी असं वाटायचं की नाही आपण ही रचना करू, पण व्हायचं असं, दुसरं चरण झाल्यावरती तिसरं आणि चौथ्या चरणाकडे गेलं की असं वाटायचं जाऊन दे, सोडून देऊ. होतच नाही. प्रतिभा संपली, आमच्याकडची शब्दाची संपत्ती संपली. एवढंच नव्हे, जरी शब्द सापडले तर रस संपला, आटली. हे असं होत नाही. किती सहज पहा. आपल्याला असं वाटतं अरे हेच मला का नाही सुचलं. सहज म्हटलंय, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. पण असं समजा, आता सांगा, आता पुन्हा गंमत पहा. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, असं म्हटलं तर आवडेल का? सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, आहे ना. हेच ते गाणं आहे, हेच ते वृत्ताचं महत्व आहे, हाच तो डोल आहे. आणि मग ते म्हणत असताना ते मन बाकी विषयांना विसरून त्या तालामध्ये एक झालं, त्या तालाशी एक झालं की तो अर्थ अंतःकरणात स्फुरतो, प्रकट होतो. आणि मग त्या उपदेशाशी आपण एक होतो. हे त्याचं महत्व आहे. म्हणून अलंकारांची निवड, अलंकार निवडत असताना रूपक असेल, श्लेष असेल, उत्प्रेक्षा असेल, हे सगळं पाहत असताना मोरोपंतांनी ते अलंकार, तो यमक, ते वृत्त अत्यंत सुंदरपणे मांडलं. आणि अशा प्रकारे ही श्लोक केकावली, मला तर वाटतं त्यांनी आत्मोद्धारासाठी नव्हे, त्यांचा तर उद्धार मागेच झालेला असणार. कारण ज्या वेळेला त्यांच्याकडे रामपंचायतन आलं त्यावेळेला त्यांना उद्धारासाठी काही आवश्यक राहिलं नाही, परंतु जगदोद्धारासाठी त्यांनी भगवंताकडे आपल्यासाठी केलेली ही प्रार्थना म्हणजे श्लोक केकावली आहे. या केकावलीवरती माझ्या बुद्धीला अनुसरून, माझ्या अभ्यासाला अनुसरून जेवढं मांडता आलं तेवढं मी मांडण्याचा प्रयत्न केला. जसं मी सुरुवातीला सांगितलं तसं आवड आहे, परंतु हा काही माझा मुख्य अभ्यासाचा विषय नाही. एवढंच सांगतो की याच्यासाठी गुरुमुखातनं, गुरुजनांकडनं जे जे काही विषय काव्याच्या अनुषंगाने ऐकले, त्या विषयांचं जे जे ग्रहण झालं त्या ग्रहणाला अनुसरून केकावल्यांमध्ये जो विषय मला सापडला तो मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. या बाळबुद्धीला अनुसरून जे जे काही मांडलं त्यातील जे योग्य आहे त्याचं गुणग्राहक रसिकांनी ग्रहण करावं. आणि या बाळके रसिक जनता कावली असं होऊ नये. एवढेच रसिक आहेत, बाकी खरंच कावलेले आहेत. असो, मुद्दा हा होता की जे काही मला गुरुजनांकडून शिकायला मिळालं त्या विषयाला अनुसरून, या विषयातनं म्हणजे केकावल्यांमध्ये मला जे काही गुणधर्म सापडले, जे काही सापडलं ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जे काही माझ्याकडनं चुकीचं सांगितलं गेलं असेल, जे काही दोषास्पद असेल त्याला तुम्ही उदार अंतःकरणाने माफ करा. आणि जे काही अत्यंत सुंदर आहे त्याचं उदार हृदयाने कौतुक करा. एक मात्र सांगेन की इथे बोलायला मिळणं
पंतवाङ्मयावरती काही विचार प्रकट करायला मिळणं ही समर्थांची कृपा आहे. समर्थांच्या कृपेशिवाय हे होत नाही. गडावरती यावं, अगदी समर्थांच्या समोर बसावं, ही समर्थांची कृपा आहे. आणि एवढं नक्की सांगेन की जे काही प्रकट झालं ती देखील समर्थांची कृपा आहे. कारण होतं असं, ऑप्शनला टाकलेल्या विषयावरती ज्या वेळेला उत्तर द्यायची परीक्षा येते किंवा वेळ येते त्यावेळेला खरी परीक्षा असते. हा माझा मुख्य अभ्यासाचा विषय नाही, पुन्हा सांगतोय, तरी पण तुम्ही अत्यंत आवडीने या सत्रांचं श्रवण केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय रघुवीर समर्थ.